संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप आणि कडेकोंडा तोडून तब्बल 6,44,800 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी कैलास श्रीकृष्ण मारोडे हे घराबाहेर असताना 19 ऑगस्टच्या रात्री 9 वाजेपासून 20 ऑगस्टच्या पहाटे 5 वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला। चोरट्यांनी घरातील 2 लोखंडी अलमारींचे लॉकर फोडले। यातून सुमारे 119 ग्राम सोन्याचे दागिने, 250 ग्राम चांदीचे दागिने आणि 1 लाख रुपयांची रोकड असा एकूण 6,44,800 रुपयांचा ऐवज चोरीला गेला। या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 331(4) आणि 305(अ) अन्वये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक श्रीकांत निचाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। दरम्यान एवढी मोठी घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांची तपासणी करावी आणि चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी होत आहे। न्यूज एक्सप्रेस करता बुलढाणा प्रतिनिधी मोहम्मद अकील यांची रिपोर्ट।